आता त्याच्यामध्ये सगळे गेले 5 जण गेले काय वाटत नाही, पण तो ओमराजे निंबाळकर आहे ना, राजे हा शब्द काढून टाकला. आत्ता आमच्या सभागृहामध्ये एका भाषण करतायत, राजे हा शब्द त्यांना शोभत नाही. राजे पळकुडे नसतात, गद्दार नसतात. राजा राजा असतो ना, त्याने हा राजा शब्द काढा आणि पळून जा. सांगा मी ओम निंबाळकर आहे म्हणून आणि पळा, गद्दार व्हा, काही आम्हाला फरक पडत नाही. राजा शब्द लावू नका. हां, आमची एक साथ होती त्यांना, नका करू तुम्ही गद्दारी. पण शेवटी त्यांच्या रक्तातच जर का असेल गद्दारी करण्याचं, त्याला आम्ही नाही रोखू शकत. कारण का आम्हाला एक हवा होता की तो निष्ठावंत म्हणून स्वतःला गाजवत होता ना, पण तो त्या शब्दाचा पक्का नाही. तो शेवटी गद्दार झाला आणि त्या ठिकाणी गेला. देनकडून आमच्याकडे पैसा नाही आणि तो पैसा त्यांच्याकडे आहे. तो पैसा त्यांना पुरला असेल, भरपूर दिला असेल. कारण त्याचे 7 जन्म त्यांची उपाशी असलेली मुलं ती आता पोट भरून जगतील म्हणून ते लोक तिकडे गेले. शिवसेनेचा वर्धापन दिन जो आहे तो मुंबईमध्ये होतोय. मात्र या अगोदरच 6 खासदार फुटलेत. शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. कसं पाहताय? खरं तर या अगोदर आमदार फुटले, आता खासदार फुटत आहेत. कसं पाहताय या पूर्ण प्रकरणाकडे? हो, आम्ही आहे ना नवीन तयार करतो, जी शिवसेना ओरिजिनल आहे ती, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि मग तयार केल्यानंतर आणि निवडून आल्यानंतर ते बाजारात विकले जातात. त्यांची लायकीच सी असे. आता या ठिकाणी सगळे जे आहेत ते सगळे निष्ठावंत आहेत. कारण का त्यांना माहिती आहे किती पळाले तरी आम्ही दुसरी उभारी तयारी करू शकतो. एवढी आमच्यात ताकद आहे. कारण ते उद्धव साहेबांचं, बाळासाहेबांचं आमच्या अंगात विचार आहेत. आमच्या मनात एक जोश आहे की कोणी आलं आणि कोणी गेलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही. हे आमचा उद्देश. तर विश्वासातले खासदार परभणीचे संजय जाधव असतील, हे देखील फुटले गेलेत. धाराशिवचे देखील खासदार जे आहेत ते फुटले गेलेत. कसं पाहता या पूर्ण प्रकरणाकडे? विश्वासातले ज्यांच्यावर विश्वास उद्धव ठाकरे साहेब ठेवायचे ते देखील आता खासदार. आता त्याच्यामध्ये सगळे गेले 5 जण गेले काय वाटत नाही, पण तो ओमराजे निंबाळकर आहे ना, राजे हा शब्द काढून टाकला. आत्ता आमच्या सभागृहामध्ये एका भाषण करतायत, राजे हा शब्द त्यांना शोभत नाही. राजे पळकुडे नसतात, गद्दार नसतात. राजा राजा असतो ना, त्याने हा राजा शब्द काढा आणि पळून जा. सांगा मी ओम निंबाळकर आहे म्हणून आणि पळा, गद्दार व्हा, काही आम्हाला फरक पडत नाही. राजा शब्द लावू नका. या 2 दिवसा अगोदर पाहिला गेलं तर त्यांच्या सोशल मीडियावरती असा चुकीचा निर्णय घेऊ नका, शिवसैनिकांच्या बऱ्याच कमेंट्स पाहायला मिळाल्या. मात्र तरी पण हा तो निर्णय घेत. हां, आमची एक साथ होती त्यांना, नका करू तुम्ही गद्दारी. पण शेवटी त्यांच्या रक्तातच जर का असेल गद्दारी करण्याचं, त्याला आम्ही नाही रोखू शकत. कारण का आम्हाला एक हवा होता की तो निष्ठावंत म्हणून स्वतःला गाजवत होता ना, पण तो त्या शब्दाचा पक्का नाही. तो शेवटी गद्दार झाला आणि त्या ठिकाणी गेला. काय आश्वासनं दिली असावेत असं वाटतंय यांच्याकडून, शिंदेंकडून? आमच्याकडे पैसा नाही आणि तो पैसा त्यांच्याकडे आहे. तो पैसा त्यांना पुरला असेल, भरपूर दिला असेल. कारण त्याचे 7 जन्म त्यांची उपाशी असलेली मुलं ती आता पोट भरून जगतील म्हणून ते लोक तिकडे गेले. काही मंत्रिमंडळामध्ये घेतलं जाईल अशा प्रकारची काही आश्वासनं काही असू शकतात का? आणि आधीचे कुठे जातील? ते मंत्री आहेत ते पळतील, ते पुन्हा दुसऱ्या पक्षात जातील. आधीचे मंत्री आहेत ते उपाशी आहेत, ह्यांना कुठे घेतील ते लोक? फक्त पैसा पुरवला, ह्यांच्या तोंडात पैसा कोंबलेला आहे, एवढंच फक्त आहे, बाकी काय नाही. काल ज्योती वाघमारे असं देखील म्हणाले की उद्धव ठाकरे नॉट रिचेबल राहतात आणि कुटुंबामधले जे काही रोष आहे ते त्याकडं दुर्लक्ष करतायत. तुम्ही त्याकडं, त्यांच्या त्या वक्तव्याकडं कसं पाहताय? त्यामुळे हे पक्ष फुटले. आता त्या महिला आहेत म्हणून आम्हाला काय बोलता येत नाही. त्या ठिकाणी जर काही पुरुष असतं तर आम्ही उत्तर त्याला दिलं असतं. त्या महिलेला काय माहिती तुम्हाला किती वेळा भेट दिली नसेल? आम्हाला भेटतात, आम्हाला साध्या शिवसैनिकाला भेटतात, ते ह्यांना भेटायला काय आहेत? हे काहीतरीच कारणं देऊन इथे येत आहेत की आम्हाला भेट देत नाही, आम्हाला असं आहे, आम्हाला तसं आहे. आपण तुम्हाला जेव्हा निवडणुकीची तिकीट दिली, लढली आहेत, तुम्ही निवडून आलात, मग तुम्ही तिथे नेतृत्व करायचं ना. तुम्ही पक्षप्रमुखांची काय वाट बघताय? तुम्हाला कशाला दिले तिकडे? तुम्ही सांगितलं मी सगळं बघतो म्हणून, आम्ही सगळा जिल्हा बांधतो, आम्ही सगळा तालुका बांधतो. मग जर का अशा शब्द आम्हाला निवडणुकीच्या आधी दिला जाते, मग निवडून आल्यानंतर तुम्हाला उद्धव साहेब पाहिजेत, तुमच्या ताकद नव्हती, तुम्ही निवडणूक लढवायची नव्हती, निवडून यायचं नव्हतं. उगाच हे बाता आहेत वरच्या ह्या. त्यांना कुठच्याही प्रकारचं जनतेशी त्यांना ध्येय नव्हतं, घेणं देणं नव्हतं. त्यांना फक्त पैशाशी घेणं देणं होतं.
मात्र या खासदारांनी इतर पक्षामध्ये पक्षप्रवेश करायला पाहिजे, मात्र ती कोणती योग्य होळ येते ही जाण्याची योग्य वेळ आहे का असं वाटतं? कसली वेळ पाहिजे, कशासाठी, कसली? बरेच जण म्हणतायत की ह्यांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे होतं आणि त्यानंतर बाकी कोणत्या पक्षामध्ये जायचं त्यांनी तो निर्णय घ्यायला पाहिजे. अहो, त्यांच्या ताकद असती ना, त्यांनी राजीनामा दिला असता, निवडणूक लढवली असती आणि मग दुसऱ्या पक्षात गेले असते ना. त्यांना माहिती आहे की आपण येऊ शकत नाही, कारण तिथे शिवसेना आहे. शिवसेना ही बाळासाहेबांची, उद्धव साहेबांची आहे ना. त्यांना माहिती आहे की आपण जर का राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला उभा राहिलो तर आपण पडणारच. मग जे काही आपल्या खिशामध्ये, आपल्या तोंडामध्ये जे काय पैसा मिळणार आहे, भरणार आहे, तो मिळणार नाही. एवढी त्यांची लायकी आहे. ज्योती वाघमारे यांचं दुसरं एक असं देखील वक्तव्य आहे की संजय राऊत जे आहे ते आमच्या खासदारांच्या मतावरती निवडून आले, त्यांनी देखील राजीनामा द्यायला पाहिजे होत. ती कोणाच्या मतावर निवडून आली आहे, तिचा काय संबंध? ती सुद्धा आत्ताच झाली आहे ना, कोणाच्या तरी मतांवरती निवडून आली आहे ना. मग आमचे खासदार संजय राऊत निवडून आले तर तुला काय करायचं? तुझं मत घेतलं आहे का? तुझं मत होतं का त्यावेळेला? नव्हतं ना. मग तू बोलायचा अधिकार नाही तुला. बरेच जण असं देखील म्हणतात की संजय राऊत यांचं जे वारंवार स्टेटमेंट हे खासदारांच्या विरोधात असावं आणि त्यामुळं नाराज असून ते खासदार तिकडं गेलं. तुम्ही या वक्तव्याकडं कसं पाहताय? काय संबंध? संजय राऊत काय म्हणतायत कशाकडे? तुम्ही उद्धव साहेबांचे आहेत ना, उद्धव साहेबांचे तुम्ही पाईक आहात ना. मग उद्धव साहेबांकडे बघा. आदित्य साहेब, बाळासाहेबांनी सांगितलेलंच आहे ना. मग तुम्ही कशाला ह्यांचा त्यांचा ऐकता? आता उद्धव साहेबांनी त्यांना आदेश दिले असतील, तुम्ही बोला. त्यांचा आदेश पाळण्याचा हक्क आहे त्यांचा, संजय राऊत साहेबांचा. ते बोलले आणि ते रास्त आहे. आम्हाला तर ते पटते, आमच्या शिवसैनिकांना पटतं ते. मग हे कोण आहेत? ओके, धन्यवाद. खरं पाहिलं तर षण्मुखानंद पूर्ण हॉल जो आहे तो पूर्ण शिवसैनिकांनी भरला गेला आहे आणि त्यानंतर हे हॉलच्या बाहेरचे शिवसैनिक आपण त्यांच्यासोबत बोलण्याची चर्चा करतोय. आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही शिवसैनिक या संदर्भात खासदारांच्या फुटीनंतर बोलतील का, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, मुंबई.